हाय, मी आज फर्स्ट टाईम ब्लॉग बनवत आहे. माझा ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये कळवा की माझा ब्लॉग कसा झाला आहे. तुम्ही जर माझ्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद दिला तर मी सेकंड टाईम डबल ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल. आणि मी बनवत आहे आज शेवग्याच्या शेंगाची भाजी. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याच्यासाठी घेतलं आहे थोडेसे शेंगदाणे, थोडे टोमॅटो, शेवग्या शेंगा नीट कापून घेतलेले आहेत आणि कांदे बारीक चिरून घेतले, खोबरा बारीक कापून घेतलेला आहे. त्यासाठी थोडंसं धनिया आणि थोडेसे काळे फूल घेतलेले आणि हे इथं घेतले आहे लसूण अद्रकची पेस्ट. चला आता हे सगळं आपण सगळे साहित्य भाजून घेऊ तेलामध्ये आणि नंतर मिक्सरला लावून बारीक करून घेऊ. त्याच्यानंतर भाजी दाखवते मी तुम्हाला कसं करायचं. त्यानंतर आपण बारीक केलेला मिक्सरला लावून घेतलेला मसाला पूर्ण त्याच्यामध्ये टाकून द्यायचा. तेलामध्ये मसाला पूर्ण भाजला गेला पाहिजे. पूर्ण भाजून मसाला करून घ्या. चवीप्रमाणे मिरची टाका, मिरची पावडर, हळद, मीठ टाकायचं थोडंसं चवीनुसार. मसाला चांगला भाजल्यानंतर लगेच त्याच्यातच शेंगा टाकून द्यायच्यात, कारण शेंगा तेलामध्ये फ्राय झाल्यानंतर लवकर शिजतात आणि खायला पण थोडंसं चविष्ट लागतं. त्यामुळे तेलामध्ये शेंगाला पण फ्राय करून घ्यायचं चांगलं असं. त्याच्यावर लगेच चवीनुसार मीठ टाकून घ्या. म्हणजे मिठामध्ये तेलामध्ये चांगलं फ्राय पण होतात आणि खायला पण थोडंसं चविष्ट लागतं. आता भाजी झाली आहे रेडी. पाहूया शिजल्यानंतर कशी टेस्ट लागते. थोडेसे जिरे मोहरी, जिरे, त्याच्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकून द्यायची त्याच्यामध्ये. चला बाय, भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि आमचं जेवण आहे रेडी. आम्ही जात आहे जेवायला. तुम्ही पण जेवण करून घ्या. ओके बाय. ही आहे आमची शेवग्याची शेंगाची भाजी. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. आणि आमचं ताट आहे रेडी. आता आम्ही चाललो आहे जेवण करायला.